म्हणून बोलले मी. बघितलं दादा कशी उलटी उत्तर द्यायला शिकलीये. अगं पण मयू मध्ये बोलू नकोस. वहिनी हे सगळं झालं तेव्हा तू का नव्हतीस घरी? तू घरी नसताना माझ्या आईला काही झालं तर काय करणार? काय केलं असतंस तू? तुझं नाव घेत होती ना सतत ती. आणि तू कुठे होतीस? होम ट्युशन्स का आणखी कुठे माहिती नाही. हे बघ वहिनी एक गोष्ट लक्षात ठेव. तू घरी नसताना माझ्या आईला जर काही झालं किंवा या घरात काही बरं वाईट झालं तर त्याला पूर्णपणे जबाबदार तू असशील. शिल्पी आम्ही होतो ना इथे. डॉक्टर आले सगळं व्यवस्थित झालं. उगाच कशाला विषय वाढवते शिल्पी? आणि काय काय अश्विनी तुझा फोन का बंद होता अजून सांगितलं नाही तू? ते तिथे डिस्टर्ब झालं असतं ना म्हणून. कोण करणार होतं तुला डिस्टर्ब? आई बाबा कमी काही पोरं जी शाळेत गेलेली? नाही म्हणजे शिल्पी बोलते तेच बरोबर आहे. या घरात जर काही बरं वाईट झालं तर मी जबाबदार असेल. पण डॉक्टर काय म्हणाले हे ऐकलं ना तुम्ही? आईना मानसिक त्रास झाल्यामुळे अटॅक आलाय. पण हा त्रास कशामुळे झालाय हे कळतंय का तुम्हाला? अहो आई सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर करतात. तुमच्या वागण्याचं त्यांना वाईट वाटतंय म्हणून त्यांना टेन्शन येते. लावा अजून आरोप लावा माझ्यावर. नो प्रॉब्लेम. अहो अहो असं काय करताय? हे बघा तुम्ही माझ्या म्हणण्याचा ना चुकीचा अर्थ घेताय. आज घरात जे काही होतंय ते घरातल्या सगळ्यांबरोबरच होतंय ना. याचा त्रास सगळ्यांनाच होतोय. अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी एकमेकांना धरून चालायचं की कोणत्याही गोष्टींवरनं वाद घालत बसायचे? सांगा ना मला. याला म्हणतात चोर तो चोर वर शिरजोर. मी जे काही बोलले त्याबद्दल मला माफ करा. अश्विनी तू का माफी मागतेस? तुझी काय चूक आहे त्यात? याच्या बोलण्याचा याच्या वागण्याचा त्रास होतो उज्ज्वलाला. म्हणजे जाऊ दे हो, शांत राहा. अजून वाद वाढवू नका. अगं पण स्वतःच्या चुकांचा बलान दुसऱ्यावर ठेवतो हा. आणि अजून कशाला हात नको लावूस? नाही. ऐक ना जरा टीव्ही लाव ना. हो. अगं ते चौथं बटन. अगं रिमोट राहिला ना. पटकन आण. मॅच लागेल आता. घ्या. अगं सॉस राहिला ना. पटकन आण जा. हे घ्या. आता कर सुरुवात. अरे हो, हिचे मिस्टर पण रिअल इस्टेट मध्ये जॉब करत होते. पण बिचाराचा जॉब गेला. तू बघ ना आपल्या कंपनीत एखादा जॉब. सुषमा तू डोक्यावर पडलीस. तुला काडीची अक्कल नाही. ब्रिक्स अँड अँगल कंपनी ही तुला धर्मशाळा वाटली का? तो दिसेल त्याला जॉब द्यायला.
एक तर बाहेर कॉम्पिटिशन वाढली आहे, तो स्टाफ कमी करण्याची वेळ आली आहे, आणि तू काय ज्याला त्याला जॉब द्यायला सांगतेस? हे थोबाडावर वेगवेगळे प्रयोग करण्यापेक्षा ना घरात जरा कामाकडे लक्ष दे. ऐक ना, सध्या तरी कोणता जॉब नाही, पण जेव्हा असेल ना नक्की तुला सांगेल. हे घे, हे पैसे आणि हा कार्ड. माझे तर फक्त 750 रुपयेच झाले. सुट्टे एक मिनिट थांब, मी देतो. आहेत का? हो. अरे तुझ्यापेक्षा तो रामदास बरा, पहिला लिफ्ट पण होता, त्याचा ऑफिस बॉय झाला, त्याची प्रगती झाली. तुझा प्रोग्रेसचं काय? काम करायची ना इच्छा लागते, ग्रो व्हायची चिंता लागते, पण तुझ्यात तर मला काहीच दिसत नाही. सर माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे, मी थोडा वेळ घेतो. हे तुला द्यायला कंपनीकडे वेळ नाहीये. शो रिझल्ट. ज्या माणसाने माझ्या नवऱ्याचा इतका अपमान केला त्याचे पैसे मी नाही घेणार. हे घे. अगं हे घे, पैसे घेऊन जा. मॅडम तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळाले, पैसे द्यावे लागणार नाहीत तुम्हाला. तुम्हाला एक सर्व्हिस फ्री आहे. चला आता केसांना कलर करायला घेऊया. मॅडम पण तुम्ही ते ऑर्डर मध्ये टाकलं नाहीये आणि असं आयत्या वेळेला आम्हाला काही करता येत नाही. अशा काय तुम्ही बायका माझ्या घरी आल्यावर मला सांगता मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. समजून घ्या मॅडम, आमच्या कंपनीचा नियम आहे, तुम्हाला हे सगळं अगोदर ऑर्डर मध्ये टाकावं लागतं. जर नसेल तर आम्ही नाही करू शकत. तुमची कंपनी थर्ड क्लास आहे. मी कधी ऑर्डर केली होती आणि तुम्ही किती वाजता आलायत? मला ना जरा रिक्षा मिळायला उशीर झाला म्हणून. मग आता मी जे सांगते ते करायला हवं ना. असं नाही करता येणार मॅडम, तुम्हाला ना नवीन ऑर्डर बुक करावी लागेल. क्लायंटशी असं उर्मटपणे बोला असं सांगितलंय का कंपनीने? उर्मटपणे? मॅडम पण जाऊ द्या, मला काहीच करायचं नाही. निघा तुम्ही आता. मॅडम पैसे मी ऑनलाईन पेमेंट करते. ऑनलाईन? मी कॅश देणार नाही, ऑनलाईन पेमेंट करेन. अश्विनी वाघमारे, कंप्लेंट आली आहे तुमची. काय उर्मटपणे बोललात तुम्ही? नाही मॅडम, असं मी काहीच केलं नाही. मी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाही मागितले. त्या म्हणाल्या की त्याच ऑनलाईन पेमेंट करतील म्हणून. पण ऑनलाईन तर पेमेंट आलंच नाहीये. म्हणजे तेच म्हणते मी, जेव्हा ऑनलाईन पेमेंट होतं तेव्हा आठवड्याच्या शेवटी सर्व ऑनलाईन जमा झालेलं पेमेंट आम्ही तुम्हाला देतो, पण या सर्व्हिसचे तर पैसेच आले नाहीयेत. पण असं कसं झालं मॅडम? कारण त्यांनी कंप्लेंट केली अश्विनी. त्यांना पूर्ण सर्व्हिसेस फ्री देण्याचं बेनिफिट कंपनीने दिलंय. तुम्ही खूप उशिरा पोहोचलेलं असं लिहिलंय त्यांनी. नाही मॅडम, मला फक्त ना 5-7 मिनिटच उशीर झाला. अगोदरच्या क्लायंटने सांगितलं की फोन सायलेंट वर ठेव, म्हणून मला कळलंच नाही. अश्विनी, तुम्ही सिन्सिअर आहात हे माहितीये मला, पण कस्टमरने एकदा का रेटिंग दिलं तर आम्ही काहीच करू शकत नाही. आता कस्टमरला फ्री सेशन द्यावंच लागेल, आणि जर तुम्हाला रिजेक्ट केलं तर तुमच्या बदल्यात जी ब्युटिशियन जाईल त्यांना तुमच्या सॅलरीतून पैसे द्यावे लागतील आम्हाला. मॅडम अशी तक्रार गेली तर माझं काम. काळजी करू नका, तुमच्या पहिल्या कस्टमरने तुम्हाला खूप छान रेटिंग आणि रिव्ह्यूज दिले, त्यामुळे तुमचा जॉब सेफ आहे. पण यापुढे लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं होतं. माई आणि अप्पा ठीक आहेत. छान. मला वाटतं तुझ्या बायकोच्या हाताचं माप 2.25 आहे. तुझ्या डोक्यात काही डिझाईन्स आहेत का? नाही काका, आपल्याला तोडे आहेत ना ताईच्या तोड्यांसारखेच बनवायचे. डिझाईन सुद्धा सेम आणि वजन सुद्धा. अरे ते तोडे बनवून तर किती वर्ष झाली. बरोबर आहे काका, पण कसं आहे, मी ताईचे तोडेच आणणार होतो तुम्हाला दाखवायला. मी ताईकडे मागितले सुद्धा, पण तिने सांगितलं तिने ते तोडे बँकेत ठेवले आणि तिच्याकडे वेळ नाहीये. बँकेत? अरे ते तर. काय झालं काका? नाही, मी ते तोडे बँकेत ठेवलेत म्हटल्यावर तुम्ही शांत झालात. ते तोडे बँकेत नाही आहेत का काका? सांगा ना, ते तोडे बँकेत नाही आहेत का?
मग कुठे आहेत? पण ही परिस्थिती मी खूप चांगली ओळखते. आपल्याला गरज आहे म्हणून आपण इथे काम करतोय ना. ही गोष्ट सोपी नाहीये. आणि आज या पैशांची गरज माझ्यापेक्षा जास्त तुला आहे. नाही, नको अश्विनी. श्वेता, हे पैसे तुझ्याजवळ ठेव आणि मुलाच्या शाळेत जाऊन भर. अगं, आपण एकत्र काम करतोय ना. मग आपण एकमेकींना मदत नाही करणार तर कोण करणार? अश्विनी, अश्विनी, तुला कधीच कशाची कमी पडणार नाही आणि पडायलाही नको. जे हात पटकन सगळं द्यायला पुढे येतात ते हात कधीच रिकामे राहत नाही आणि देव राहूही देणार नाही. देव तुला सगळं भरभरून देईल, बघ तू. तुला पैसे मी दिलेत हे विसरू नकोस. या फॅमिलीची हेड मी आहे, सो प्रत्येक खर्चाचा हिशोब मला देत जा. हो. आणि मला काहीतरी सांगायचंय. ताई, तू इथे आता? मला ताईशी जरा महत्वाचं बोलायचंय. तू जरा बाहेर येतेस का प्लीज? अरे आला काय, जातोस काय? ये बैस जरा. बाबा, विद्युत बैस. विद्युत बाबा सांगतायत ना. अरे आत ये. मी पाणी आणते तुझ्यासाठी. उज्ज्वलासाठी पण पाणी आहे. गोळ्या द्यायच्या ना तिला. आणते. ऐका, आईंना काय झालं? काही नाही रे, जरा पॅनिक अटॅक आला होता. त्याचंच औषध पाणी चाललंय. आता ताईशी बोलणं बरोबर नाही आणि या सगळ्यांसमोर तो विषय आत्ता नको. आई, काळजी घ्या तुम्ही. हो रे, अश्विनी आहे ना काळजी घ्यायला. मग काय. पाणी. तुझ्यासाठी पण चहा आणते. नाही, नको, मी निघतो. अरे पण तुला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना. हो, पण इतकं महत्वाचं नाहीये. आपण नंतर बोलू. अरे हो विद्युत, श्रेयसच्या प्लॉट संदर्भात पुढे काही झालं? हो बाबा, मी सबनीस सरांच्या टचमध्ये आहे. आम्ही दोघांनी मिळून ऍडव्होकेट डागा आहेत त्यांना कन्सल्ट करायचं ठरवलंय. कारण अशा प्रकारच्या बऱ्याचशा केसेस त्यांनी सक्सेसफुली हँडल केल्यात. बाबा, माझ्याकडनं लिहून घ्या. माझ्या प्लॉटच्या केसचं काही होणार नाहीये. डागाकडे जा, चोप्राकडे जा, कपूरकडे जा, का अजून कोणाकडे जा. नाही होणार म्हणजे नाही होणार. येतो. मी पण येते. बाबा, बाबा, काय झालं? बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही बरं. अरे हो, संजू गोला स्कूल बसमध्ये सोडायचं ना, सोडून येतो. असं काय करताय बाबा? मगाशी हे तुमच्या समोरच गेले ना मुलांना सोडायला. हा, विसरलो मी. तुमच्यासाठी मी पोहे आणते. नाही नको अश्विनी, मी जरा पडतो. ऐक. आई, बाबांना काय झालंय हो? काही नाही ग, सकाळी वॉकला गेलो तेव्हा सुद्धा जांभया देत होती.
शिल्पी, तू तयार नाही झाली अजून? नाही, मी आज हाफ डे जाणार आहे. मला फेशियल करून दे ना जरा. नाही, आत्ता मला नाही जमणार. मला मयू बरोबर जायचं आहे ना. अगं एखाद दिवस जाईल मयुरी एकटी, एवढं काय अगदी. तू मला आत्ताच फेशियल करून दे, मला आत्ता वेळ आहे. शिल्पी, मी सांगितलं ना तुला एकदा, मला आत्ता नाही जमणार. मी रात्री आल्यावर करून देते. आता फेशियल वगैरे करायला मी बाहेर पार्लर मध्ये जाऊन खर्च करायचा आहे का? कारण तुझ्या बायकोचे तेवरच बदलले. त्या दिवशी तोडे मागितले घालायला, दिले नाहीत. आता फेशियल करायला सांगितलं तर म्हणते माझ्याकडे वेळ नाही. अरे आवाजातला कॉन्फिडन्स बघ तिच्या, तोंडावर नाही म्हणतीये रे. आई, मी जाऊन येते. मयू, चल लवकर. अहो, मी जरा मयू बरोबर जाऊन येते. बघितलंच दादा कसं बोलली ते. आता फेशियल वगैरे करायला मी बाहेर पार्लर मध्ये जाऊन खर्च करायचा आहे का? कारण तुझ्या बायकोचे तेवरच बदललेत. अरे आवाजातला कॉन्फिडन्स बघ तिच्या, तोंडावर नाही म्हणतीये रे. रामपूरचा गंगाराम. काय? अरे हो, रामपूरचा गंगाराम म्हणून कॉमेडी शो आहे, व्हिडिओ चॅनलवर येतो, बघत जा, खूप मजा येईल. धमाल शो आहे. दाखव संजू. अरे तुला 5 वेळा स्पेलिंग्स लिहायला सांगितले, तरी चुका केल्यास. सॉरी मामी, माझ्या लक्षातच राहत नाही. असा कसा विसरतोस तू? हे बघ, आता काय कर माहितीये ना, जेव्हा लिहिशील तेव्हा बोल, म्हणजे लक्षात राहील तुझ्या. आई, मला हा डायग्रामच येत नाहीये, मला शिकव ना. दाखव मला. बाबा किती मोठ्याने असतात आणि सारखं ते रामपूरचं गंगाराम बघत बसतात. त्यापेक्षा तर आमचं कार्टून तरी चांगलं असतं. संजू, कुहू, असं नाही बोलायचं मोठ्यांबद्दल, कळलं? गंगाराम. अहो अहो, मुलं अभ्यास करतात, त्यांना डिस्टर्ब होतो. जरा बाहेर जाऊन बघा ना. डायरेक्ट ऑर्डर. हा, नवरा आहे मी तुझा, आठवतो ना का विसरलीस? आणि आजकाल बघतोय मी, टोन बदलत चाललाय तुझा बोलण्याचा. अहो, मला तसं म्हणायचं नव्हतं, तुम्ही गैरसमज करून घेताय. मी फक्त एवढंच म्हणाले की मुलं अभ्यास करतायत, त्यांना डिस्टर्ब नको म्हणून जरा बाहेर जाऊन. 2 दिवस घरात बसलो मी, तर या श्रेयस वाघमारेला अक्कल शिकवणार तू आता? तेच मलाही समजत नाहीये. हल्ली ही काहीतरी वेगळंच वागते, वेगळंच बोलतेय. सतत बाहेर जात असते ना, हवा लागली रे बाहेरची, बाकी काही नाही. आवर स्वतःला, नाहीतर बाहेर जाणं तुझं बंद करून टाकीन मी. हे बेस्ट आहे. आणि हे बघ, अश्विनी वाघमारे आहेस ना, अश्विनी वाघमारेच राहा. श्रेयस वाघमारे बनण्याचा प्रयत्न नको करूस, कळलं? अरे गंगारा, कुहू, तू काढ. मावशी सॉरी, मी तुला हाफ डे घेऊन बोलवलं. गप ग, बघ ना एकदा फोन लावून लागतोय का. नाही लागत आहे, बंद येतोय. अगं दिलं ना सोडून येतं का मने होतं ग. थांबायला पाहिजे होतं तिच्यासाठी. कुठे गेली असेल ती? काळजी वाटते तिची खूप. वेडी आहेस का तू? तू रडू नकोस. बघ, मी बघते ती कुठे आहे ते. हा, आणि तुला काही कळलं तर मला फोन करून सांग. तू रडू नकोस.
कुठे गेली असेल आई? हे काय वागणं झालं का? मला तर ना कळतच नाहीये दोघींचं चाललंय काय नेमकं. हे बरं आहे, सारखे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करत बसायचे आणि आपण ते सॉल्व्ह करत बसायचे. दॅट्स इट. मी इथे एकटीच बडबडतीये, मी काय मूर्ख आहे का? श्रेयस, काय कळलं? नाही काका, आम्ही मयुरीच्या कॉलेजमध्ये पण जाऊन बघितलं, तिकडे पण काहीच पत्ता लागला नाही. हा, आता वाट बघण्यात काही अर्थ नाही पांड्या. आपण पोलीस स्टेशनला जायला हवं. आता पोलिसांकडे जाऊन काय होणार आहे? डोक्याचा ताप वाढवून घ्यायचाय का बाबा? मग काय करायचं? हातावर हात देऊन घरात बसायचं? ती परत कधी येणार याची वाट बघत? अगं काय झालं काय नाही कळायला नको का माणसाला? श्रेयस, विद्युतला फोन लाव. एक मिनिट, आता विद्युतचा काय संबंध? त्याला कशाला फोन लावायचा आहे? अरे तू शांत राहा ना. सारखी बडबड 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 सुरू आहे तुझी. अरे अश्विनीचा पत्ता लागत नाही, तिचा फोन बंद आहे. ही गोष्ट किती गंभीर आहे कळतंय का तुला? मूर्खासारखी बडबड करते. हो, तुमची लाडकी आवडती सून कुणाला काही न सांगता घराबाहेर गेलीये, गायब झालीये आणि तरी पण मी मूर्ख. ठीक आहे, काय करायचंय ते करा, मला काय फरक पडतोय म्हणा. श्रेयस, तू येतो का पोलीस स्टेशनला सोबत? नाही, तुम्ही जा. मी दुसरीकडे जाऊन शकतो. श्रेयस ऐक ना, तू ऑफिसमध्ये जाऊन बघ. कुठल्या ऑफिसला? अरे तुझं स्वतःचं ऑफिस. हा हा, तिकडे वहिनी असण्याची शक्यता आहे. हा ठीक आहे, तिकडे जाऊन शकतो. जातोस ना? हॅलो. हॅलो काका. काय? थँक्स बघा. हॅलो, काय म्हणताय? अश्विनी सापडली? ते पावला म्हणायचं. वहिनी, पाणी घ्या. वहिनी, काय झालं? आई, मी किती घाबरले होते ग. असं का केलंस तू? अगं आशू, तू इथे अशी का बसलीस? आम्ही तुला कधीपासून शोधतोय. वहिनी, अहो तुम्ही उगाच स्वतःला दोष देताय. मयुरीची फी भरता आली नाही, तुमची काही चुकी नाहीये. माझी चूक आहे. वहिनी. हो, मी चुकले आणि ही चूक माझीच आहे. संसार या शब्दाचा ना अर्थच समजला नाही मला. संसार म्हणजे मुलांचे डब्बे भरणं, घरातली कामं करणं, काही हवं नको ते बघणं, खाऊ पिऊ घालणं. संसार म्हणजे एवढंच असतं असंच माहित होतं मला. पण या पलीकडेही जाऊन संसार असतो हे मला कधीच कळलं नाही. संसार हा नवरा बायको ना दोघांचा असतो. कधी कधी नवऱ्याला बायको होता आलं पाहिजे आणि बायकोलाही नवरा होता आलं पाहिजे ना, हे मला कधी कळलंच नाही. मुलं ही दोघांची जबाबदारी असते. दोघांनी मिळून मुलांच्या गरजा पूर्ण करायच्या असतात आणि मयूचं शिक्षण ही फक्त त्यांची जबाबदारी नव्हती तर माझीही होती. हे मला आधी कळायला हवं होतं, पण मला कळलंच नाही. मी थोडा अजून पैसा साठवायला हवा होता, म्हणजे मयूला तिच्या मनासारखं शिक्षण घेता आलं असतं. पण मी काय केलं? काहीच नाही केलं. मला वाटलं होतं की मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडते, पण नाही. मी हे घे, हा गरम गरम चहा घे आणि तरोताजा हो.
मला सांग, मार्केट कसं चाललंय? सोड ना, जाऊ दे. अच्छा, म्हणजे आता मार्केट कसं चाललंय हे विचारायची लायकी नाही का माझी? वेळ आहे का रे? मग सांग ना काय विचारलं ते. हे बघ बाई, तुला चांगलं माहिती मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. तू काही दिवस मार्केटकडे बघू नकोस. तुला पुन्हा सुरुवात करायला थोडा वेळ लागेल. तसं वहिनींना सांगितलंय मी सगळं. श्विनीला? हो. तिला का? त्या मला म्हणाल्या की तुझ्या कामाचं बघ काहीतरी कुठे होतंय का. आणि फक्त माझ्याकडेच नाही तर त्यांना जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे प्रयत्न करताय तुझ्यासाठी त्या. ए भाई, वहिनींचा खरंच खूप प्रेम आहे यार तुझ्यावर. खूप प्रेम आहे. इतकं प्रेम आहे की मला बर्बादच करून टाकलं. तुला नेहमी वाकडतच शिरायला आवडतं का? खरं बोललो का असंच बोलतो? मलाच काय, माझ्या अख्ख्या घराला बर्बाद करून टाकलं. आज मी तिला सोडणार नाही. हे अति होत चाललंय आता. आई बरोबर आहे त्यांचं. प्रत्येक वेळी असे पैसे कट झाले तर आपलाच लॉस आहे ग. पण काहीतरी करावं लागेल ना मयू. करावं तर लागेलच. आई जेनिफर आंटी म्हणाली ना तशी आपल्याला गाडी घ्यावी लागेल. बरी आहेस ना तू? तुला आपल्या घरची परिस्थिती माहित आहे ना? अगं गाडी घेण्या इतपत आपल्याकडे पैसे नाही आहेत. आई तू जॉब करतेस पण तुला ना बिझनेस सारखा विचार केला पाहिजे. म्हणजे बिझनेस मध्ये कसं आधी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे जर तू गाडी घेशील ना तरच तू जास्त ऑर्डर्स करू शकशील आणि तेव्हाच तू जास्त पैसे कमवू शकशील. इथे बाबांचा फंडा वापरायचा आपण. बरोबर बोलतेस मयू तू. पण गाडी घेणार कशी अगं? या बाबतीत आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकते, राजू मावशी. अरे नाही, त्या अश्विनीचे नाही आहेत. मग कोणाचं? त्या दिवशी ती मुलगी आली होती बघ माझ्या पायाला मसाज करायला. तिने असे कपडे घातले होते. मला वाटतं तिच्या पिशवीत आणखीन एक जोड बहुतेक होता. ते हे असतील. मग ठीक आहे. अश्विनीने असं काही केलं असतं ना तर काय केलं असतंस तू? अश्विनी असं करूच शकत नाही. घराबाहेर पडू शकत नाही न सांगता. कळलं ना? आणि तुला जर असं वाटतं ना अश्विनीने घराच्या बाहेर पडू नये, नोकरी करू नये, तर मग तू घराच्या बाहेर पड ना. 4 पैसे कमव. बसून खायला लाज वाटत नाही तुला? उगाच बडबड करतोस. बसून खायला? ठीक आहे बाबा, तुम्हाला पैसाच हवाय ना? आणतो मी पैसा. मी या घरात पैसा आणून देतो. चला. पण हा, एक लक्षात ठेवा, मी पैसा कुठून आणेन हे विचारायचं नाही आणि कसा आणला तेही विचारायचं नाही. आता हॉटेलमधनं ते आपल्याला फूड डिलिव्हरी द्यायला मुलं येतात बघ. त्यांच्याकडे काय सगळ्यांकडे बाईक्स नसतातच ना. त्यामुळे ना कंपनीकडनंच त्या मुलांना बाईक्स दिल्या जातात. बरं आहे का हे? मी एक काम करते, मी ना जेनिफरला विचारते. कोण आहे का ही जेनिफर? आपलं सतत आपलं तुझं चालू असतं जेनिफर जेनिफर जेनिफर. अगं आत्ता ओळख झाली ना तुझी? लगेच एवढी घट्ट मैत्रीण झाली का ग तुझी? बघू तेव्हा आपलं जेनिफर 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 असं बोलली, जेनिफर तसं बोलली. परवा तर माहितीये जेनिफर आलीये, मी फोन ठेवते. तिच्याशीच का सारखं बोलायचं असतं? आता प्राजू कोणीच राहिली नाहीये ना तुझी. जाऊ दे, जे काय विचारायचंय ना जाऊन त्या जेनिफरलाच विचार. एवढी पॉझिटिव्ह होते बघ ना. ठीक आहे मयू, मी एक काम करते, मी ना जेनिफरलाच विचारते. चालेल ना? वेडी आहेस का तू? सांग मला. बर, मला एक सांग, तुझे मोठे बॉस कोण आहेत? अनिता मॅडम. नाही नाही, ती काय म्हणते मला समजलंय. मोठे बॉस म्हणजे सर्वात मोठे बॉस ज्यांनी तुला आय कार्ड दिलं. अगं भार्गव सर. हा, मग आता आहे ना त्यांना जाऊन भेट. सर मला कंपनीकडनं काही मदत होऊ शकते का? हो,
कंपनीकडून आम्ही तुम्हाला कर्ज घेण्यासाठी मदत करू शकतो, हा एक उपाय. नाहीतर कंपनीकडून जर तुम्ही गाडी वापरण्यासाठी घेताय तर त्याचं तुम्हाला दर महिन्याला भाडं भरावं लागेल. आणि कंपनीकडून कर्ज घेऊन जर तुम्ही नवीन गाडी घेताय तर ती तुम्हाला नो कॉस्ट EMI वर मिळू शकेल. म्हणजे दर महिन्याला थोडी थोडी रक्कम भरावी लागेल, जी आम्ही तुमच्या पगारातून पण कापू शकतो. म्हणजे मला पैसे भरावे लागणार नाहीत का? नाही, असं नाही. तुम्हाला किमान 10,000 रुपये भरावे लागतील. 10,000? अगं काय हरकत आहे, 10,000 रुपये तर भरायचे आहेत ना. नाही ग प्राजू, मला नाही पटत आहे. पैसे नव्हते म्हणून मयूला ऍडव्हान्स कोर्स करता आला नाही, आणि हे 10,000 रुपये मी गाडी घेण्यासाठी वापरायचे. बरं नाही दिसत ग, नाही पटत आहे मला. आशू, तुला हे करावंच लागेल. थँक्यू. काय झालं ग? हे हवे होते आता इथे. तू नारळ फोड. अगं पण मी कसा फोडणार? घरी नारळ बाबा किंवा हेच फोडतात ना. म्हणजे एकूणात पुरुषांनी फोडायला पाहिजे. जे काम पुरुष करतात ते तू करतेस ना. नारळ फोडायला काय हरकत आहे? फोड नारळ. नक्की? चल आशू, आता तुझी ब्रँड न्यू गाडी घेऊन आपण घरी जाऊया. नाही नको, आपण ना रिक्षाने घरी जाऊ. रिक्षाने? अगं जरी ही गाडी माझी असली ना तरी मला असं वाटतं की ह्या गाडीवर पहिल्यांदा यांनी बसावं. बाबांनी कसं ग? म्हणजे ते कसं काय शक्य होईल? मी शक्य करून दाखवेन. अहो काय दिवसभर झोपलेले असता. उठा, चहा केलाय, चहा देते. आई, हा ड्रेस? अगं ती पायाला मसाज करायला मुलगी आली होती ना, तिचेच बहुतेक हे कपडे राहिलेत. तिला बोलवून घे आणि देऊन टाक. हो. कुठे सापडला? अगं आतल्या खोलीत, पलंगाखाली. म्हटलं बाकीचे कपडे धुते, त्याच्याबरोबर हाय काय नाही काय हे पण धुवून टाकते. मग वाटलं कशाला धुतली. का? अगं केवढं रामायण झालं त्यावरून. म्हणजे? अगं काय झालं म्हणजे अश्विनीच आहे का? ही बाहेर जाऊन नोकरी करते की काय? आणि तेही मला न विचारता, माझी परवानगी न घेता. आज मी तिला सोडणार नाही. आणि हे ओरडले. हे कुठे गेले ताई? बाहेर गेलाय. आता? हो चल चल. बस. चला. कुठे चला? झाला का आराम? मग जाऊया आपण घरी. ऐका ना, छान आहे ना ही गाडी? छान आहे, नवीन दिसते. इथे पार्क होणाऱ्या गाड्या पाठ आहेत मला. ही पहिल्यांदाच पाहिजे. हा म्हणजे कोणीतरी आजच विकत घेतली ही गाडी बहुतेक. अहो आपण अशी गाडी विकत घेऊया का? म्हणजे आपल्या मयूसाठी. चला घरी जाऊया. चल. हो. मी ओळखून आहे तुम्हाला बरोबर.
कितीही दाखवत असलात ना तरी तुम्ही नेहमी माझ्यासोबत आहात आणि तुम्ही सोबत असताना मला कशाचीच भीती नाही. हॅलो, बोल प्राजू. हो हो येते. सरस्वती लक्ष्मी करवती सरस्वती करमली गोविंदम प्रभाते करदर्शनम समुद्र वसनी देवी पर्वत भूमंडलम विष्णु पत्नी नमोस्तुते पादस्पर्श क्षमस्व. एक्सक्यूज मी सर. हा बोला. मला ना लायसन काढायचंय. तुम्हाला गाडी चालवता येते का? नाही म्हणजे शिकते मी आता. 8 दिवसांनी तुमची परीक्षा असेल. इथे येऊन तुम्हाला गाडी चालवून दाखवायला लागेल. बर. हे बुकलेट घ्या. यात वाहतुकीचे सगळे नियम लिहिलेले आहेत. यात सगळे सिम्बॉल आणि बोर्ड लागतात ना रस्त्यावर, त्याचा काय अर्थ आहे ते दिलेलं आहे. ते नीट पाठ करून या. बर. नुसतं बरं नाही, हा फॉर्म भरा. फॉर्म भरून काउंटर नंबर 5 वर द्या. तुम्हाला तिथे अपॉइंटमेंट मिळेल आणि गाडी चालवून दाखवायची आणि लायसन घेऊन जायचं. ओके सर. अहो ताई सावकाश. बसा बसा. चालेल ना? चालेल ना, बसा ना इकडे. आरामात बसून फॉर्म भरा. तुमचं नाव सांगा. ऍडव्होकेट विद्युत म्हात्रे. त्यांना माझं नाव सांगा, तुमचं काम होऊन जाईल. ठीक, ओके. हा एक गाडीचा नंबर आहे. ही गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे ते जरा बघा. म्हणजे फर्स्ट ओनर, सेकंड ओनर सगळे डिटेल्स काढा. हा बोल शिल्पी. आपण घर बघायला जाणार आहोत आजच, लगेच. अगं पण आजच का? प्रश्न विचारू नकोस आता. आजच जायचंय. मी हाफ डे घेते. तू तिकडे साईटवर पोहोच. ठीक आहे? बरं ठीक आहे. तुम्हाला पत्ता पाठव, मी पोहोचतो. नाव सांगा तुमचं. बस पूर्ण दिवसाची सुट्टी घ्यायची ना ग. तर विश्रांती नाही घेतली तर तू बरी कशी होणार आहेस?
अगं सुट्टी कशी देतील ते? अर्ध्या दिवसात टार्गेट कंप्लीट करायचं होतं, म्हणून एवढं काम करावं लागलं. पण मला एक सांग की ऑर्डर नुसार आता 2,500 रुपये हवे ना, मग 2,000 रुपयेच कसं काय? विसरलीस प्राजू? अगं गाडीचे पैसे नाही का कट झाले? अरे हा, खरंच विसरले मी. मला ना आता 8 दिवसात ना गाडी शिकावी लागेल, मग लायसन्स मिळेल. तोपर्यंत तरी आधी बरी हो, मग गाडी शिकू. अगं बरीच आहे ग मी. आपण ना उद्या गाडी शिकू. बरं ठीक आहे, मग उद्या 4:45. डन. बरी आहे म्हणे. अरे बापरे, चहा. मयू, एक काम कर ना, आजीला चहा नेऊन दे ना. दे, मी आले. थांब. सर सॉरी, म्हणजे काय झालं ना, तो मुलगा समोर आला ना, त्यामुळे मला काही सुचलंच नाही. ठीक आहे, चालतं, होत असतं. मी नापास तर नाही ना होणार. मी पुन्हा एकदा गाडी चालवून दाखवू का प्लीज? नाही मॅडम, इथे खूप गर्दी आहे, बऱ्याच लोकांची टेस्ट बाकी आहे. नंबर एकदाच मिळतो. म्हणजे मला लायसन नाही मिळणार? हो मॅडम, वाहतुकीचे नियम पाळणं जितकं महत्वाचं असतं तितकंच महत्वाचं असतं रस्त्यावर एखाद्याचा जीव वाचवणं. या 8 आकड्यामध्ये लोक गाडी चालून दाखवतात, पण रस्त्यावर कुत्रा, मांजर, उंदीर आडवा आला की ऍक्सिडेंट करतात. त्या पोराला तुम्ही वाचवलं, तेवढं तुम्हाला सुचलं गाडी चालवताना, म्हणजे तुम्हाला गाडी चालवता येते. म्हणजे मी, म्हणजे अशूला लायसन्स मिळणार? म्हणजे आई पास झाली? हो, 100% पास झाल्यात. माझी ना काळ्या रंगाची गाडी इथे पार्क केलेली होती, म्हणजे कालपर्यंत इथेच होती. तुम्ही बघितलीये का? मॅडम, ती गाडी तुमची होती? हो. अहो, रात्रीच ती गाडी चोरीला गेली. चोरीला गेली? हो, अहो सकाळपासून तेच तर सगळं झंझट चालू आहे. अशू काय झालं? प्राजू, अगं ते म्हणतायत माझी गाडी चोरीला गेली. काय? अहो दादा, या काय म्हणतात गाडी चोरीला गेली? अशी कशी गाडी गेली? कोणी नेली? हा मॅडम, आता चोर काय स्वतःच्या नावाची पाटी लावून फिरतो का? हा पण मॅडम, एक आहे, 2 दिवस झाले एक माणूस ना सारखा सारखा तुमच्या गाडीच्या अवतीभोवती फिरत होता. अहो, मग तुम्ही बघत बसलेलात का? अहो, तुम्ही काही बोलला का नाही त्याला? काय
तुम्ही काय करत काय होता? हो मॅडम, पण प्रत्येक माणूस चोरी करत असेल असं कसं आम्ही ओळखणार? आणि तो माणूस चांगल्या घराण्यातला वाटत होता. मॅडम मॅडम हा माझा दोस्त. ए बंड्या इकडे रे. याचा दुधाचा धंदा आहे मॅडम, आणि पेपर लाईन पण हा करतो. काल रात्री त्या माणसाला गाडी घेऊन जाताना यानेच मॅडम पाहिलं. हो कमाल आहे, तुमच्या समोर त्यानं गाडी नेली आणि तुम्ही त्याला काही बोलला पण नाही. मॅडम पण गाडी घेऊन जाणारा स्वतःची गाडी घेऊन जातोय की चोरी करतोय हे आम्हाला कळणार कसं? आणि मॅडम इथे जो गाड्या सांभाळणारा आहे ना, त्याला मी जेव्हा सांगितलं त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ती गाडी चोरीला गेली म्हणून. पण मग होता कोण तो? हो प्राजू ऐक ना. काय ग? मला काय वाटतं माहितीये ना, आज जाण्या अगोदर ना आपण एकदा विद्युतला ना फोन करायला पाहिजे. तो बरोबर असेल तर जरा. अगं पण मग त्याला सगळं सांगावं लागेल. हे बघ, त्याला जर मी नाही सांगितलं ना तरी तो चिडेल. त्याच्यापेक्षा सांगते. नाही नको, तू म्हणतेस तर जाऊ देत. ऐक ना, तुझ्या मनात आलंय ना, मग करून टाक त्याला फोन. बर. हा बोल ताई. विद्युत तू कामात आहेस का रे? हो जरा कामात आहे. काय झालं? काही नाही, माझं ना एक काम होतं. आपण नंतर बोलत नाही का चालणार? काय अर्जंट आहे का? नाही नाही नाही, अर्जंट नाहीये. तू तुझं काम कर, मी तुला नंतर फोन करते. हा ओके. अगं तो कोणत्या तरी कामात आहे. जाऊ दे, आपण आज जाऊया. हं? काळा रंग होता सर. आमची गाडी लवकरात लवकर मिळेल ना, म्हणजे चोर पकडला जाईल ना. हो, एक एक पैसे जोडून तिनं गाडी घेतली. हो मॅडम, फक्त तुमचीच गाडी चोरीला गेली असं नाहीये. आपल्या भागामध्ये एक टोळी अशी आहे की अशा गाड्या उचलण्याचं काम करते असं दिसण्यात आलेलं आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये ही 4थी कंप्लेंट आमच्याकडे आलेली आहे. आम्ही युद्ध पातळीवर या टोळीला पकडण्याचा प्रयत्न करतोय. मॅडम, तुम्हाला या माणसाबद्दल अजून काही माहिती आहे का? नाही, म्हणजे ना एका दूधवाल्यानं आणि पेपरवाल्यानं पाहिलंय त्याला. आम्हाला काहीच माहित नाहीये. इन्स्पेक्टर, माझी ना तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर या चोराला पकडा. अहो, खूप कष्ट करून पैसे कमावलेत आणि मी ही गाडी घेतलीय. या गाडीवर अजून मी बसले सुद्धा नाही आणि ती चोरीला गेली. आम्ही सध्या खूप वेगळ्या परिस्थितीतनं जातोय. तेव्हा तुम्ही जर. मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. आमची पूर्ण टीम या केसवर काम करत आहे. बाकीच्या लोकॅलिटीज मधून सुद्धा आम्ही माहिती काढतोय आणि जे काय आम्हाला समजेल ते तुम्हाला नक्कीच आम्ही कळवू. तुझे हे तोडे माझ्याकडे कसे आले सांग. अगं का गप्प उभी आहेस? सांग ना, तुझे तोडे त्याच्याकडे कसे आले? विद्युत प्लीज, आता इथे नको. हं? गहाण ठेवले होते हिने. काय? तोडे गहाण ठेवले होते? कशासाठी? विचारा, तुमच्या मुलाला विचारा. काय श्रेयस वाघमारे, सांगा तुमच्या आई वडिलांना, तुमच्या बायकोने तिचे दागिने का गहाण ठेवले? सांग. हे सगळं काय चाललंय? दादा प्लीज काहीतरी सांग. याला याचा बंगला बांधण्यासाठी जमीन घेता यावी म्हणून माझ्या बहिणीने तिच्या माहेरून मिळालेली एकमेव गोष्ट गहाण ठेवली. ती स्वार्थी माणूस आहेस रे तू श्रेयस. एक मिनिट, मी नाही सांगितलं तुझ्या बहिणीला की जाऊन हे गहाण ठेव. अरे मान्य आहे ना, पण गहाण ठेवल्यावर तुला सांगितलं होतं ना, तेव्हा पैसे परत करू शकला असतास. तू म्हणू शकला असतास ना की घर नको बांधूया, जमीन नको घेऊया.
अरे कमावले असतेस पैसे आणि मग बांधला असता तुझा बंगला, काय बिघडलं असतं? पण नाही, बायकोने मला विचारून कुठे ठेवलेत दागिने गहाण, असा तुझा ऍटिट्यूड आहे. अरे तिला तर बिचारीला एवढं पण कळत नाही रे की आजपर्यंत तू एकदाही आपलं घर म्हणाला नाहीस. सतत माझं घर, माझा बंगला, माझी जमीन, माझे पैसे, माझं 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 आणि फक्त माझं, बस. तिच्या भावनांची जराही कदर नाही का रे तुला? घेतलेस ना पैसे, वापरलेस ना, मग निदान जे काही झालं त्यासाठी तिला जबाबदार ठरवू नकोस ना. प्रत्येक गोष्टीसाठी तिला दोष देताना तुला काहीच वाटत नाही का रे? माझ्या आजीने मरताना सांगितलं होतं हे थोडं अश्विनीला द्या म्हणून, आणि श्रेयस, हाय ना, हा फक्त दागिना नाहीये, ही आठवण आहे. आणि आठवणींची ना किंमत नाही केली जात. आणि माझ्या बहिणीने तिची एकमेव आठवण गहाण ठेवली आणि 5 लाख रुपये आणून कोणाला दिले? तिच्या नवऱ्याला. मला नाही थांबायचं इथे. हे तोडे गहाण ठेवून तू जेवढे पैसे आणले होतेस ना पांच्या काकांकडून, ते सगळे पैसे मी त्यांना दिलेत. त्यानंतर प्लीज असं करू नकोस. तुझ्यापेक्षा लहान असला ना तरी तुझा भाऊ अजून जिवंत आहे ग, आणि आपल्यावर अजून तेवढी वेळ आलेली नाहीये. विद्युत, उज्ज्वला, आपल्या मुलांपुढे आज खुजा झालोय का? आशू, अजून किती विचार करणार आहेस अगं? चल घरी चल आणि चेंज करून आधी कामाला जा. आणि तू फोन सुरू केलास का? नाही प्राजू, अगं मला ना कामावर जायची इच्छाच नाहीये. आशू, काल घरात जे घडलं त्याचा विचार करतेस का? आणि गाडीचा सुद्धा. अजून पोलिसांकडनं काहीच कळलं नाहीये गाडीबद्दल. अगं आशू, ते त्यांचं काम करतायत. तू कामाला गेली नाहीस तर कसं चालणार आहे? आणि जे श्रेयस करतो तेच तू करणार आहेस का? अगं आशू, मग तू आणि मयून कोणाकडे बघायचं? राजू, अगं विद्युतने त्याच्या घरासाठी ठेवलेले पैसे ते त्याने माझ्या तोड्यांसाठी तो त्याचा निर्णय होता. पण तू त्याचा विचार का करतेस? आशू, सगळं नीट होणार आहे, तू काहीच काळजी करू नकोस. तुला गाडी मिळणार आहे. अगं मार्केटमध्ये काही घडतच नाही. ना वर जात आहे मार्केट, ना खाली येत आहे. काय अर्थ नाही. थोडक्यात काय, आपल्या आयुष्यासारखं जिथल्या तिथे थांबलेलं. घरात आहेत ती कामं काही कमी आहेत? त्यात आता हा पाण्याचा प्रॉब्लेम. सेक्रेटरीशी जरा बोला ना, दर आठवड्याला आहे हा प्रॉब्लेम. बोलतो त्यांच्याशी, बघू. श्रेयस वाघमारे,
कोण तुम्ही? पप्पू कापरे. अगं, तुम्ही दोघं अक्काच्या कडेवर बसून माझ्याकडे यायचात ना, तेव्हापासून बघतोय मी तुम्हाला. त्या दिवशी विद्युत माझ्याकडे आला आणि मला राहवलंच नाही ग. अश्विनी बाळा, मला माफ कर. तुला दिलेलं वचन मी पाळू शकलो नाही. काका, विद्युतने पूर्ण 5 लाख रुपये दिले का? नाही, 4 लाख रुपये. उरलेले 1 लाख रुपये तो द्यायला आज तुम्ही दोघं बोला, मी आलोच. काल जे काही झालं त्यासाठी सॉरी. पैसे कुठून आणलेस? साठवले होते घरासाठी. विद्युत, अरे काय गरज होती? गरज होती ताई, तुझ्यासाठी. अरे या पैशांवर शिल्पीचा अधिकार आहे. तिला नवीन घर घ्यायचंय. एक घर तोडून दुसरं घर बनवायचंय तिला. ताई, तू जे केलंस ना ती तुझी गरज होती, आणि तिला जे करायचंय ना ती तिची हौस आहे. हौस वाट बघू शकते, गरज नाही. विद्युत, प्लीज नको बोलत. नाही, हे जे काही आहे ना मला पटत नाही. खर तर मी तुझ्या पाठीशी मोठ्या बहिणीसारखं उभं राहिलं पाहिजे. इथे तर तूच माझ्या पाठीशी मोठ्या बाप्पासारखं उभं राहिलंस. हे सगळं शिल्पीला माहिती? तू बोललास तिच्याशी? नाही, आता पुढचे 4-5 दिवस ती माझे फोन उचलणार नाही, मला भेटणार नाही, म्हणून मी तिला फोनच नाही केला. विद्युत, मी तुझे पैसे परत करेन. कधी, कुठे, कसे करेन माहित नाही, पण नक्की करेन. पैसे तर मी घेणारच आहे. ते तोडे का तुला गिफ्ट नाही दिले? इतकं प्रेम नाही माझं तुझ्यावर. हा, गाडी चोरण्यासाठी डुप्लिकेट चावीचा वापर करतात किंवा स्टेअरिंग लॉक सुद्धा तोडतात. त्याच्यामुळे बघणाऱ्याला संशय अजिबात येत नाही. गाडी आपल्याच मालकीची आहे या थाटात ते घेऊन जातात. फक्त एका फ्रेम मध्ये चेहरा दिसतोय, क्लिअर चेहरा कुठेही दिसला नाहीये. आणि इतकं जरी दिसलं तरी त्याला पकडणं कठीण नाहीये. याची हाईट, बॉडी, पर्सनॅलिटी बघता हा 4 चौघात ओळखू येण्यासारखा आहे. आणि पुढच्या 48 तासात हा आमच्या कस्टडीत असेल. तुम्ही लकी आहात मॅडम. फक्त तुमचीच गाडी अशा ठिकाणी होती जिथे हवा त्या ठिकाणी कॅमेरा होता. हा माणूस आमच्या डेटाबेस मध्ये नाहीये. बहुतेक पप्पू कापरेच्या गँग मध्ये नवीन दाखल झालेला आहे. हा हातात आला तर पप्पूला आमच्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. कदम, एक काम करा, याची प्रिंट काढा आणि आपल्या सगळ्या पोलीस चौकी आणि महत्वाच्या ठिकाणी पोहोचवा. लगेच करतो सर. हा माणूस आपल्याला लवकरात लवकर सापडला पाहिजे. नाही, मला माझी गाडी नकोय. काय? मी माझी कंप्लेंट मागे घेते. तुम्ही चोराला पकडणं थांबवा. पण का? सॉरी अगं अशू, ट्रॅफिक खूप होतं त्यामुळे उशीर झाला. राजू, चल, आपलं काम झालंय. काम झालंय? म्हणजे चोर सापडला? म्हणजे तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये कळलं का कोण आहे चोर? ते कोण आहे चोर? तुम्ही ओळखलत का त्याला? ओळखायला वेळ नाही लागणार, पण या मॅडम म्हणतात की मला कंप्लेंट परत घ्यायची आहे. कंप्लेंट मागे घ्यायची? अशू, काय झालं? राजू, चल इथून, मला माझी गाडी नकोय. अगं अशू. मॅडम, हा माणूस आमच्या हातात आहे आणि जवळजवळ चोर सापडलेलाच आहे. केस क्लोज होण्याच्या मार्गावर आहे आणि तुम्ही म्हणता केस बंद करा. अशू, अगं असं अचानक काय झालं?
काही नाही प्राजू, तू चल. मॅडम एक मिनिट. अहो तुम्ही तरी सांगा की नक्की काय झालंय. यांनी स्वतःहून दुपारी फोन केला, स्वतःहून आल्या आणि फुटेज बघितलं आणि बॅकफूटला गेल्या. हे बघा. क्लिअर पिक्चर नसलं तरी चोर चोरी करताना स्पष्ट दिसतोय. शू प्राजू आलेच. आशू अगं तुझी गाडी तर मला ना काहीच कळत नाहीये प्राजू. आशू अगं तो श्रेयस होता. म्हणजे श्रेयस आणि चोरी. हो, यांनी चोरी केली चक्क. पोलिसांना कळलं तर? नाही 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 नाही, असं काहीच होणार नाहीये. कारण सीसीटीव्ही मध्ये चेहरा काहीच क्लिअर दिसत नाहीये. आपल्याला कळलं की तो श्रेयस आहे, पण पोलिसांना काहीच कळलेलं नाहीये. हो, पण त्यांना समजेल तेव्हा. आशू ऐक, आपण आहे ना इथनं निघूया आधी. पोलिसांना संशय येऊ शकतो. हा तू चल इथनं चल. फक्त एका फ्रेम मध्ये चेहरा दिसतोय, क्लिअर चेहरा कुठेही दिसला नाहीये. आणि इतकं जरी दिसलं तरी त्याला पकडणं कठीण नाहीये. याची हाईट, बॉडी, पर्सनॅलिटी बघता हा 4 चौघात ओळखू येण्यासारखा आहे. आणि पुढच्या 48 तासात हा आमच्या कस्टडीत असेल. अगं आई, दूध ओतू गेलं असतं. काय झाले आई? हा काही नाही आई. अगं नाही काही नाही. बहिणी कॉफी आण ग जरा प्लीज. शिल्पी आली वाटतं. तू एक काम कर, मी आई बाबांसाठी चहा देते, तो नेऊन दे. मी शिल्पीसाठी कॉफी आणते. झोप लागत नाही मला, म्हणून म्हटलं जरा खाली फेरफटका मारून येतो. बाबा हो, पण आता केवढा उशीर झालाय. अश्विनी, मला मोकळा श्वास घ्यावासा वाटतं. मग म्हटलं जरा मोकळ्या हवेत फिरून यावं. बाबा त्या पिशवीत काय? काही नाही, शॉल. थंडी खूप पडायला लागली ना बाहेर हल्ली, म्हटलं असावं. अहो बाबा, बाहेर एवढी थंडी आहे म्हणूनच सांगते, नका जाऊ एवढ्या रात्री. मी नाही काम करते, तुम्हाला हळदीचं गरम दूध देते. नको नको. अहो बाबा, बरं वाटेल आणि शांत झोपही लागेल तुम्हाला. पण तू का जागी झोपली का नाहीस? मला नाही येते झोप. तू पण गरम दूध घे हळदीचं, तुला झोप येईल. हो, मी दूध तापत ठेवते, तुम्ही या. आलोच आलोच. आज तर कसा बसा वाचलो, पण आता खबरदारी घ्यायला हवी. मी काय करतो हे घरात कुणालाही कळता कामा नये. तू मामीला रडवलंस. संजू, उगाच आगाऊपणा करून बोलू नकोस. हा, पण मम्मी, आपण दुसऱ्यांच्या वस्तू घ्यायच्या नसतात ना. मग तू त्या बँगल्स का घेतल्यात? त्या मामीच्या आहेत. तू तिला रिटर्न कर, नाही तर मी तुझ्या जवळ नाही झोपणार. चला आई, बाय. संजू टाटा, गोड आहेस रे तू. डप्पा. काय म्हणालास तू? मी म्हणालो की तू ते बँगल्स मामीला रिटर्न कर, नाही तर मी तुझ्या जवळ झोपणार नाही. ऐकलास का वहिनी? काय म्हणाला संजू? छान. हा,
सगळ्या घरातल्यांना माझ्या विरुद्ध उभं कर. माझा नवरा सुद्धा माझ्या बाजूने उभा नाहीये आणि आता तर माझ्या मुलाचे पण कान भरतीयस तू माझ्या विरुद्ध. मस्त. मामीने काही नाही सांगितलंय मला. ए गप्पा बस. एक शब्द पुढे बोलू नकोस आणि बोललास तर एक असा धपाडा लावीन ना. वहिनी एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलापासून लांब राहायचं, नाहीतर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. चला रे चला उठा. मामी बाय. चल. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याची लिस्ट मिळाली आहे मला आणि मी ती वाचली आहे. लवकरच याच्यावर विचार केला जाईल. तुम्हाला आणखीन काय बोलायचंय याच्या व्यतिरिक्त? येस स्वाती. मॅडम कंपनीच्या काही नियमांचा कस्टमरला फायदा होतो पण आम्हाला तोटा. जसं? मॅडम चांगली सर्व्हिस देऊन सुद्धा कस्टमर आम्हाला फक्त 1 आणि 2 स्टार देतात. बऱ्याचदा फ्री सर्व्हिस मिळावी म्हणून ह्या बायका चुकीचे रेटिंग देतात. आम्हाला वाईट रेटिंग दिल्यावर कंपनींनी यांना फ्री सर्व्हिस देणं बंद केलं पाहिजे. मी बोलेन या विषयावर सरांशी. अँड मॅम जे आम्हाला सिन्सिअरली रेटिंग देतात त्या कस्टमरना आम्ही रेटिंग देण्याची सुद्धा अरेंजमेंट हवी ना. आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. येस, बऱ्याच वेळा कस्टमर आमच्याशी रूड बिहेव करतात. अशा लोकांना पुढच्या वेळी ऑर्डर बुक करण्याची परमिशनच नको द्यायला. हा मुद्दा पण महत्वाचा आहे. मी नक्कीच या विषयावर भार्गव सरांशी बोलेन. अश्विनी, तुमची काही सजेशन? अश्विनी. अश्विनी. सॉरी मॅडम. काय? आर यू ओके? हो मॅडम. तुमच्या काही कंप्लेंट्स आहेत? नाही. ओके देन. ही प्रॉब्लेमची लिस्ट मी पाहिलीच आहे, तर यावर लवकर सोल्युशन ही निघेल. तुम्ही आता तुमचे पोर्टल सुरू करून लवकरच ऑर्डर्सवर जा. आणि नेक्स्ट मीटिंगची तारीख आणि टाइम मी तुम्हाला लवकरच कळवेल. ओके. मी माझ्या आई वडिलांना सोडून तुझ्यासोबत दुसऱ्या घरात कधीच राहणार नाही. तुला जर इथे राहायचं नसेल ना तर माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सतत उघडे आहेत. पण तिथे तुला माझ्यासोबत आणि माझ्या आई बाबांसोबत राहावं लागेल. पण मी तिथे राहणार नाही. मग आपण सुद्धा एकत्र राहणार नाही. आपण कायमस्वरूपी वेगळे राहू. आणि हा माझा निर्णय फायनल आहे. विद्युत, विद्युत ऐक ना माझं. विद्युत, विद्युत. झालं समाधान? मिळालं पाहिजे होतं ते? कळलं तुला म्हणून मी तुला नीच म्हणाले. शिल्पी. अहो काय शिल्पी शिल्पी बोलताय बाबा? ऐकलं ना आता विद्युत काय म्हणाला? तो तयार आहे माझ्याशिवाय राहायला कायमचं आयुष्यभर. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. सगळं तुझ्यामुळे झालंय. अश्विनी वाघमारे, आय हेट यू. तुझ्याही आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही. हा शाप आहे माझा तुला.
आई तुझ्याही आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही. हा शाप आहे माझा तुला.